नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. गुरु नानक जयंतीनिमित्त नाशिक रोड येथील गुरुद्वारेत विविध प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. गुरु नानक जयंतीनिमित्त नाशिक रोड येथील गुरुद्वारेत विविध प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. त्यावेळी कीर्तनाचे कार्यक्रमही झाले. कार्यक्रमासाठी अध्यक्षीय श्री जमी आनंद, सरदार हरमोन सिंग, परविंदर सिंग चेटिया, विकी सहानी, किरण आनंद, गुरुदेव ग्रंथीजी यांच्या उपस्थितीत व सहभागाने सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत नाशिक रोड परिसरातील नागरिकांसाठी लंगर सतत चालू ठेवलं होतं व महाप्रसाद सतत वाटप चालू होता. या महाप्रसादाचा लाभ पंजाबी बांधव व इतर नागरिकांनी खूप आनंदाने घेतला. अशा प्रकारे गुरु नानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप प्रभुते. सर, गुरु नानक जयंतीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? गुरु नानक जयंती हे शिखाचे पहिले गुरु की ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली. गुरु नानक जयंतीचा एकच जगाला एकच सांगणं होतं की हा जो अकाल मूर्ख आहे, वाईट आहे, तो एकच आहे. तर त्यांनी ओमच्या अगोदर एक लावलं, म्हणजे एक ओंकार आहे. त्यांनी सगळ्या जगाला निर्माण केलं, तो एकच आहे. ही शिकवण त्यांनी आपल्या बंधाला आमच्यात एक ओंकार हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा. गुरु नानक जयंती त्या शीख धर्माची केलं जातो. हा त्याची जयंती मी सगळ्यांना सांगितलं की आमच्या ठिकाणचे 3 आश्रम किरत करो, म्हणजे काम करा. कोणत्याही तुमचं काम जेव्हा काम केलं तुमचं नाम जपो, तुम्ही जे कमावलेलं आहे ते मन जपो. किरत करो, काम करो, मन जपो. हे आमच्या शीख धर्माचे 3 स्तंभ आहेत. त्याचं सांगायला खूप गुरु नानक जयंतीने त्याच्या वडिलांना 20 रुपये दिले आणि म्हणलं व्यापार करून 20 रुपये कमवून. गुरु नानक जयंतीच्या बाहेर निघाले तेव्हा त्यांना एक जसा दिसला. एक लोक दर्शनाला चालले होते, ते पैसे होते, ते म्हणजे आम्हाला जेवायचे. गुरु नानक जयंतीचे 20 रुपये त्यांना जेवण घातलं आणि तेव्हापासून रंगतीपर्यंत त्या टाकलं. सांगायला भरपूर आहे गुरु नानक जयंती, पण एवढं मोठं तुम्हाला. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप रुपवते. नाशिक प्रतिनिधी संदीप रुपवते. नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा.